नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अशा अवयवाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या शरीराचा सर्वात अंडररेटेड हिरो आहे आणि तो म्हणजे आपलं लिव्हर। मित्रांनो, आपलं लिव्हर हा शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा अवयव आहे। आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण किती कामं करतो, श्वास घेतो, खातो, चालतो, विचार करतो, काम करतो, पण या सगळ्याच्या मागे एक न थकता काम करणारा अवयव आहे आणि तो म्हणजे आपलं लिव्हर। तो एकट्याने जवळपास 500 पेक्षा जास्त महत्त्वाची कामं सांभाळतो। रक्त शुद्ध करणं, आपण जे अन्न खातो त्यातून ऊर्जा तयार करणं, शरीरातील हानिकारक टॉक्झिन्स बाहेर टाकणं, इम्युनिटी मजबूत करणं, ही काही महत्त्वाची कामं जी तो रोज करतो, तेही कुठलाही गोंधळ न करता। म्हणूनच लिव्हरला आपण एक सायलेंट ऑर्गन असं म्हणतो। कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा तो खराब होऊ लागतो तेव्हा सुरुवातीला कुठलाही मोठा आवाज करत नाही, म्हणजेच मोठे सिम्पटम्स दाखवत नाही, आपल्याला काहीच जाणवत नाही आणि एकदा सिम्पटम्स स्पष्ट दिसायला लागले तेव्हा आजार बराच गंभीर झालेला असतो। मित्रांनो, तुम्हाला कधी असं झालंय का, तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, पचन व्यवस्थित होत नाहीये, कधी कधी वजन अचानक बदलतं किंवा त्वचेवर पिवळसरपणा दिसतो आणि आपण लगेच ते स्ट्रेस, ऍसिडिटी, जास्त काम किंवा लाईफस्टाईलवर ढकलतो। पण खरी कारणं काही वेळा अगदी वेगळीच असतात आणि ती आपल्या लिव्हरच्या बिघाडाशी जोडलेली असतात। म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लिव्हर खराब होण्याची 5 महत्त्वाची लक्षणं, जी योग्य वेळी ओळखणं खूप आवश्यक आहे, कारण हीच लक्षणं आपल्याला वेळेत सावध करतात। त्यासोबतच आपण समजून घेऊया की ही लक्षणं का होतात, म्हणजेच त्यामागची खरी कारणं काय आहेत। जर तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याबद्दल काळजी असेल, जर तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदी आणि निरोगी जगायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लक्षण क्रमांक 1, सतत थकवा म्हणजेच फटीग जाणवणे। मित्रांनो, पहिलं लक्षण आहे सतत जाणवणारा थकवा। आता थकवा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेच। काम केल्यावर किंवा झोप न झाल्यावर आपण थकतोच, पण इथे मी ज्या थकव्याबद्दल बोलतो आहे तो साधा सामान्य थकवा नाही। हा असा थकवा आहे की सकाळी चांगली झोप झाल्यानंतरही अंगात ताजेतवानेपणा जाणवत नाही, थोडंसं काम केलं तरी दमल्यासारखं वाटतं आणि दिवसभर शरीरावर जडपणा, सुस्ती आणि अशक्तपणा जाणवतो। तुम्हाला कधी असं झालंय का की रात्रभर छान झोप झाली तरी सकाळी उठल्यावर अंगात अजिबात एनर्जी वाटली नाही? जर हो, तर हे साधं फटीग नाही तर लिव्हर प्रॉब्लेमचं सुरुवातीचं संकेत असू शकतं। आपलं लिव्हर म्हणजे शरीराची खरी एनर्जी फॅक्टरी आहे। आपण जे अन्न खातो त्यातून न्यूट्रिएंट्स प्रोसेस करून ते शरीराला युजेबल एनर्जी मध्ये बदलतं। पण जेव्हा लिव्हर नीट काम करत नाही तेव्हा ही एनर्जी प्रोडक्शन कमी होते आणि त्याचबरोबर शरीरात टॉक्झिन साचायला लागतात। यामुळे शरीर जड झाल्यासारखं वाटतं, सुस्ती येते आणि सतत थकवा जाणवू लागतो। म्हणजेच थकवा हा केवळ कामाच्या ओझ्यामुळे किंवा झोपेअभावी होत नाही, कधी कधी त्यामागचं खरं कारण आपलं लिव्हर व्यवस्थित काम न करणं हे असतं। साधारणपणे लोक हा थकवा स्ट्रेस, ओव्हरवर्क, झोपेचा अभाव किंवा लाईफस्टाईलवर ढकलतात। मग ते सतत चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेऊन स्वतःला ताजेतवाने करण्याचा प्रयत्न करतात। पण जर मूळ कारण लिव्हर डिस्फंक्शन असेल तर या टेम्पररी उपायांनी काहीच फरक पडत नाही। म्हणूनच जर तुम्हाला सकाळी उठल्यावरही अंगात ऊर्जा वाटत नसेल, दिवसभर काम करण्याची ताकद लागत नसेल किंवा कायमच सुस्ती आणि जडपणा जाणवत असेल, तर हे दुर्लक्ष न करण्यासारखं आहे। हे सततचं फटीग म्हणजेच लिव्हर डॅमेजचं सुरुवातीचं आणि महत्त्वाचं संकेत असू शकतं। लक्षण क्रमांक 2, पचनाच्या समस्या म्हणजेच डायजेस्टिव्ह इश्यूज। मित्रांनो, आपलं लिव्हर डायजेशन मध्ये देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण लिव्हर बाईल ज्यूस तयार करतो जो फॅट्स पचवण्यासाठी आवश्यक असतो। जर बाईल नीट तयार झालं नाही तर अन्न व्यवस्थित पचत नाही आणि मग समस्या सुरू होतात। त्यामुळे वारंवार गॅस होणे, अपचन, छातीत जळजळ, जेवण जड वाटणे, पोट फुगल्यासारखं वाटणे म्हणजेच ब्लोटिंग, मळमळ होणे किंवा भूक कमी होणे ही लक्षणं दिसायला लागतात। साधारणपणे लोक हे फक्त साधी ऍसिडिटी किंवा सामान्य गॅस समजतात आणि त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत। पण खरी गोष्ट अशी आहे की या सिम्पटम्सचं मूळ कारण लिव्हर मध्ये असू शकतं। फॅटी लिव्हर, अल्कोहोल कन्झम्पशन, जास्त ऑइली आणि जंक फूड खाणं, व्हायरल हिपॅटायटिस, ओबेसिटी किंवा डायबिटीजमुळे बाईल प्रोडक्शन मध्ये अडथळा निर्माण होतो आणि डायजेशन नीट होत नाही। लोक बहुतेक वेळा अँटासिड घेऊन टेम्पररी आराम मिळवतात, पण खरी समस्या मात्र तशीच राहते। म्हणजे सिम्पटम्स दाबले जातात पण लिव्हरवरचा ताण मात्र वाढतच राहतो। याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात। सुरुवातीला हे फक्त साधे डायजेस्टिव्ह इश्यूज वाटतात, पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर लिव्हर डॅमेज हळूहळू वाढत जातं। म्हणून आहारात जास्त फायबर, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि पुरेसं पाणी घेणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ऑइली फूड, जंक फूड आणि अल्कोहोल पासून दूर राहणं गरजेचं आहे। आणि जर वारंवार अशा समस्या होत असतील तर लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजेच LFT करून घेणं खूप आवश्यक आहे।
मित्रांनो, म्हणूनच लक्षात ठेवा, वारंवार गॅस, अपचन किंवा ब्लोटिंग हे फक्त ऍसिडिटीचे लक्षण नसून तुमच्या लिव्हर हेल्थचा एक मोठा इशारा असू शकतो. आता पुढचं लक्षण बघूया. लक्षण क्रमांक 3, त्वचेचा रंग बदलणे, स्किन डिस्कलरेशन. मित्रांनो, लिव्हर नीट काम करत नसला की रक्तात बिलिरुबिन नावाचं पिगमेंट वाढायला लागतं. यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळसर दिसू लागतो, ज्याला आपण सामान्यतः जॉन्डिस म्हणून ओळखतो. सुरुवातीला याची चिन्ह अगदी हलकी वाटू शकतात, जसं की चेहरा फिका आणि पिवळसर दिसणं, डोळ्यांच्या पांढऱ्या भागात पिवळसरपणा दिसणं, लघवी गडद पिवळी किंवा तपकिरी होणं, मलाचा रंग फिकट होणं किंवा त्वचेवर सतत खाज सुटणं. त्याचबरोबर काही नवीन संकेत देखील दिसतात, जसं की नखांच्या आसपास पांढरेपणा किंवा पिवळसर छटा दिसणं, ओठ आणि जीभ फिकट होणं. ही सगळी लक्षणं म्हणजे लिव्हर डिस्ट्रेसची सुरुवातीची घंटा असते. हे का होतं तर जेव्हा लिव्हर आपलं डिटॉक्सिफिकेशन योग्य पद्धतीने करत नाही, तेव्हा रक्तात इम्प्युरिटीज आणि टॉक्झिन्स जास्त प्रमाणात राहतात. या एक्सेस टॉक्झिन्समुळेच स्किन डिस्कलरेशन दिसून येतो. काही वेळा हे हेपॅटायटिस सारख्या इन्फेक्शन्समुळे देखील होतं. शिवाय जास्त प्रमाणात ऑइली फूड, जंक फूड किंवा अल्कोहोल सेवन केल्यास ही परिस्थिती आणखीनच गंभीर बनते. त्यामुळे लोकांना वाटतं की हा फक्त कॉस्मेटिक इश्यू आहे, पण प्रत्यक्षात यामागे लिव्हर डॅमेज लपलेलं असतं. याकडे दुर्लक्ष केलं तर परिस्थिती खूप धोकादायक बनू शकते. सुरुवातीला दिसणारा हा पिवळसरपणा अगदी लिव्हर फेल्युअर पर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्याचबरोबर शरीराची इम्युनिटी झपाट्याने कमी होते, एनर्जी लेवल खूप घसरते आणि शरीर दुर्बल होऊ लागतं. म्हणूनच मित्रांनो, असे सिम्पटम्स दिसले की तात्काळ लिव्हर फंक्शन टेस्ट करून घ्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि घरगुती उपचारांवर विसंबून राहू नका. स्वतःहून औषधं घेणं टाळा आणि डाएटमध्ये हलकं, ऑइल फ्री, इझिली डायजेस्ट होणारं अन्न घ्या. कारण लक्षात ठेवा की त्वचेचा रंग बदलणं हे फक्त बाह्य लक्षण नाही, तर तुमच्या लिव्हर हेल्थचा मोठा इशारा आहे. लक्षण क्रमांक 4, वजनात बदल होणे. मित्रांनो, आपलं लिव्हर म्हणजे मेटाबॉलिझमचं मुख्य कंट्रोल सेंटर आहे. तो न्यूट्रिएंट्स प्रोसेस करून त्यांना युजेबल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, फॅट्स ब्रेकडाऊन करतो आणि शरीराचं वजन बॅलन्स ठेवतो. पण जेव्हा लिव्हर नीट काम करणं थांबवतं, तेव्हा मेटाबॉलिझम बिघडतं आणि त्याचा परिणाम थेट आपल्या वजनावर दिसतो. काही वेळा हे वजन अचानक वाढतं तर कधी झपाट्याने कमी होतं आणि हेच लिव्हर प्रॉब्लेमचं एक महत्त्वाचं संकेत असू शकतं. वजन अचानक वाढण्याची मोठी कारणं म्हणजे फॅटी लिव्हर. अशा वेळी पोटाभोवती चरबी जलद वेगाने वाढू लागते, ज्याला सेंट्रल ओबेसिटी असे म्हणतात. ही चरबी जिम केली नाही किंवा जास्त खाल्लं नाही तरी वाढते. यामागे 2 मोठी कारणं असतात. एक म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स, ज्यामुळे शरीरात शुगर थेट फॅटमध्ये कन्वर्ट होते, आणि दुसरं म्हणजे शरीरात पाणी म्हणजेच फ्लुइड साठायला लागणं, ज्यामुळे वजन पटकन वाढतं. दुसरीकडे काही वेळा लिव्हर न्यूट्रिएंट्स नीट ॲब्झॉर्ब करू शकत नाही, यामुळे भूक कमी होते, अन्न खाल्लं तरी एनर्जी मिळत नाही आणि अशा वेळी वजन झपाट्याने कमी होऊ लागतं. त्याचबरोबर शरीरात प्रोटीन कमी होतो, मसल्स कमजोर होतात आणि थकवा वाढतो. म्हणजेच वेट लॉस असूनही शरीर दुर्बल होतं. अनेक लोक हे बदल वेगळ्या कारणांवर ढकलतात. वजन वाढलं की आपल्याला वाटतं की जंक फूड जास्त झालं असेल किंवा व्यायाम कमी झाला असेल. वजन कमी झालं की आपल्याला वाटतं डाएट काम करतंय. पण जर हा चेंज अचानक आणि अनपेक्षित असेल तर तो फक्त लाईफस्टाईलमुळे नसून लिव्हर प्रॉब्लेमचा मोठा सिग्नल असतो. म्हणूनच मित्रांनो, जर पोटाभोवती चरबी लवकर साठते, हातपाय बारीक असूनही पोट मोठं दिसतंय, वजन कमी होत असतानाही सतत थकवा जाणवतोय किंवा भूक अचानक कमी झालीये, तर त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी त्वरित लिव्हर फंक्शन टेस्ट करून घ्या, लाईफस्टाईलमध्ये सुधार करा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण वेळेत याकडे लक्ष दिलं तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. लक्षण क्रमांक 5, पोटात दुखणे आणि सूज येणे. मित्रांनो, जेव्हा लिव्हर खराब होतो तेव्हा तो सुजतो आणि आकाराने मोठा होतो. त्यामुळे पोटाच्या उजव्या बाजूला किंवा खालच्या भागात सतत डल पेन जाणवतो. ही वेदना सुरुवातीला हलकी असते पण कायमची राहते. जेवल्यानंतर जडपणा जाणवतो, पोटात डिस्कम्फर्ट होतो आणि पोटावर दाब दिला तर वेदना वाढते. काही वेळा ही वेदना उजव्या खांद्यांपर्यंत जाते. त्यामुळे लोक गोंधळतात की ही ऍसिडिटी आहे की मस्क्युलर पेन. या वेदनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती कधीच तीव्र नसते पण सतत चालू राहते आणि म्हणूनच ती धोकादायक ठरते. यानंतर येतो सर्वात गंभीर टप्पा, सूज. जेव्हा लिव्हर नीट काम करत नाही तेव्हा शरीरात फ्लुइड्स जमा होऊ लागतात. त्यामुळे पोट फुगल्यासारखं दिसतं, वजन अचानक वाढतं आणि कपडे घट्ट होऊ लागतात. कमरेचा आकार वाढतो, श्वास घ्यायला त्रास होतो कारण पोट फुफ्फुसांवर दाब टाकतं. अनेक वेळा ही सूज पायांपर्यंत जाते, अँकल्स आणि फीटमध्ये स्वेलिंग दिसू लागतं. हे सगळं फक्त कॉस्मेटिक इश्यू नाही तर ॲडव्हान्स लिव्हर डिसीजचा गंभीर इशारा असतो. मित्रांनो, हे लक्षण नेहमी ॲडव्हान्स स्टेजमध्ये दिसतं. अशा वेळी बॉडी टॉक्झिन्स नीट फिल्टर होत नाहीत, किडनीजवर ताण येतो आणि जर उपचार केले नाहीत तर इंटरनल ब्लिडिंग आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका खूप जास्त वाढतो.
दुर्दैवाने अनेक लोक हे गॅस झालाय, पचनाची प्रॉब्लेम आहे असं समजून दुर्लक्ष करतात आणि नेमकं तिथेच धोका वाढतो. म्हणूनच जर तुम्हाला सतत पेन जाणवत असेल किंवा पोट पायांमध्ये रिपीटेड स्वेलिंग दिसत असेल तर ताबडतोब ॲक्शन घ्या. अल्ट्रासाऊंड आणि लिव्हर फंक्शन टेस्ट करून घ्या. आहारात मिठाचं सेवन कमी करा. ऑइली फूड आणि अल्कोहोल पूर्णपणे टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती उपायांवर वेळ वाया घालवू नका, कारण ही लक्षणं लिव्हर डिसीजच्या ॲडव्हान्स स्टेजची आहेत आणि अशा वेळी डॉक्टरचं ऑब्झर्वेशन आणि ट्रीटमेंट आवश्यक असतं. मित्रांनो, आज आपण लिव्हर खराब होण्याची 5 महत्त्वाची लक्षणं आणि त्यामागची कारणं सविस्तर पाहिली. लिव्हर हा खरं तर आपल्या शरीराचा सायलेंट वर्कर आहे. तो कधी तक्रार करत नाही, पण जेव्हा तो बिघडतो तेव्हा संपूर्ण शरीर त्याचा परिणाम भोगतं. लक्षात ठेवा की सततचा थकवा हा फक्त कामाचा ताण नसतो. वारंवार होणारे पचनाचे त्रास ही फक्त ॲसिडिटी नसते. त्वचेचा रंग बदलणे हा कॉस्मेटिक इश्यू नाहीये. वजनात अचानक बदल हा फक्त डाएटचा परिणाम नसतो. आणि पोटातील सूज ही फक्त गॅस प्रॉब्लेम नसते. हे सगळे संकेत कधी कधी लिव्हर खराब होण्याचे सुरुवातीचे इशारे असतात. जर आपण वेळेत ही लक्षणं ओळखली तर मोठा आजार टाळता येतो. पण जर दुर्लक्ष केलं तर ही समस्या हिपॅटिटिस, सिरोसिस, फॅटी लिव्हर डिसीज किंवा अगदी लिव्हर फेल्युअर पर्यंत नेऊ शकते. म्हणूनच मित्रांनो, आपलं आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पैसा आपण कमावू शकतो, पण निरोगी शरीराची किंमत अमूल्य असते. त्यामुळे आपल्या लिव्हरची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजपासूनच काही छोट्या गोष्टींची सुरुवात करा. जंक फूड आणि अल्कोहोल कमी करा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या. आणि जर कोणतीही अशा प्रकारची लक्षणं दिसली तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अजिबात उशीर करू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया एका नवीन आणि आरोग्यदायी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.